वार्तांचा उदारू तो नवीन कृपेचा सागरो श्री सर्वेश्वरो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सह्यांचळाची चोके जयाचे प्रभा मंडळ फांके तो श्री दत्त लल्लाट फळके नमस्करित वसे श्री दत्तात्रेय महाराज की. तया नमन माझे श्री गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा. तया नमन श्री गुरु माझे तया नमन श्री गुरु माझे. 13 वर्षापासून चालत आलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने भिल्लमरायाने बांधलेला 14 चौकाचा वाडा, त्यात एका चौकात आमचे गोसावी यांचा अवस्थान. याच चौकात अवस्थान असताना आमचे आचार्य श्री नागदेव भट्ट, आमच्या महागाईचा आणि अनेक भक्तिजनांचा महत्त्वपूर्ण पहिली भेटीचा योग सुद्धा याच जागेवर झालेला आहे. आणि त्याच निमित्ताने मला या कार्यक्रमात उपस्थित थोर श्रेष्ठ परमपूज्य महंत सर्वे मी एकाचं नाव घेतलं तर बराच वेळ लागेल, त्याच्यामुळे मी क्षमाप्रार्थी आहे. ते सर्व माझ्यापेक्षा थोर आहेत आणि मी वर बसलेली आहे. हे सर्वात पहिले मला माफ करावं त्यांनी उदाहरणता करण्याने. मला खूप लाज वाटत आहे की मी वर आणि तुम्ही सगळेजण खाली आहे. तरी त्या आमच्या निलेशचा आग्रह मोठा जबरदस्त होता की तुला यावंच लागते, म्हणून मग मी आली. मला तो डोमेग्रामला भेटायला आला होता, देवपूजा घेऊन आला होता. मग तिथून त्याने दंड घातलं आणि हे सर्वांच्या दर्शनाचा, स्थानाचा, प्रसादाचा लाभ होईल आणि काही झाला. हे अपूर्व सोहळा असं एक आमच्या शास्त्रामध्ये सांगण्यात येते की कधी काळी आपण सहज रस्त्याने चाललो आणि ते तिकडून कोणीतरी सहज रस्त्याने येतात, संत महंत साधू, त्यांची परस्पर भेट झाली, किंवा जसा आज आयोजित करून काहीतरी निमंत्रित कोणाला केल्या जाते, त्या निमित्ताने 2 प्रकाराने अशी भेट झाली, एक तर सहज किंवा आमंत्रित. पण का बरं एवढं कटकट करायची आहे? खर्चही करावा लागते, कष्टही करावं लागते. सकाळी आमची मंडळी सोबत आलेली ती त्याला करू लागली. तो म्हणतो की बा मला करू लागायला, कष्ट करायला कोणी सोबती कमी असतात, नसण्यासारखेच असतात. हे का करायचं पण? कारण याच जेव्हा भेटीचा योग आहे तेव्हा आमचे देव म्हणतात की मी पण तुम्हाला भेटल्यासारखा आहे, मी तुम्हाला भेटतो. मग ज्या अर्थी 2च प्रकार आहेत भेटीचे, एक तर काहीतरी सुखदुःखाच्या निमित्ताने किंवा आमंत्रित करून, किंवा सहज चालता. या अपूर्व भेटीच्या योगामध्ये जर आमचे सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधर महाराज स्वतः म्हणतात की मी भेटल्यासारखा होतो तुम्हाला, म्हणून आपण सगळे कार्य सोडून कुठेतरी या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित होतो आणि तो भेटीचा लाभ घ्यायलाच पाहिजे. भेटीमध्ये एकच लाभ नाही आहे, अनेक लाभ असतात जो की अन्य पंथात ते सापडत नाही. तिथे नियम कसा आहे की ज्या व्यक्तीने ज्या देवतेची उपासना सुरुवात केली त्याला ती पूर्ण केल्याशिवाय देवता फळ देत नाही. आणि त्याला जर का रोजच्यासाठी विधी आरोपणा असेल तर त्याला रोजच करावं लागेल, त्याला महिन्याचं असेल तर महिन्यानं करावं लागेल, वर्षाचं असेल तर वर्षाचं करावं लागेल. ज्या भावाने, ज्या पदार्थाने, ज्या विधीने जसं त्याने सुरुवात केली असेल ते आचरण तसंच त्याला शेवटपर्यंत करावं लागते, तेव्हा देवता आपलं काहीतरी देते. परमेश्वर तसं नाही करत. परमेश्वराची दृष्टी सहज मी पाहिला. आता तिथून एक व्यक्ती आला, त्याने तिथून हात जोडला. तो दवण्यावाला आला, माझ्या दवना घ्या. फुलावाला आला, माझा हार घ्या. पानावाली आली, माझं पान घ्या. कोणी काही आणलं, माझे हे घ्या.
त्याने एकाने तिथूनच दंडक केला, एकाने जवळ येऊन केला, एकाने काही फूल देऊन भेटलं, एक नारळ देऊन भेटलं, एक काहीतरी देऊन भेटलेलंच आहे. त्या प्रत्येकाच्या भावानुसार त्याला वेगळं वेगळं वेगळ्या वेगळ्या विधीचा वेगळं वेगळं लाभ होतो. हा लाभ इतरत्र सापडत नाही. तीर्थै क्षेत्रे व्रत जप दाने नाही ते मुक्तीर भोग प्रधाने. तुम्ही स्तोत्र वाचत असाल की त्या तीर्थक्षेत्रांना जा, व्रत ठेवा, दान करा, नाना प्रकारचे पुण्य करा, अनेक धर्म करा, परंतु त्याच्याने जे लाभ होतो तो क्षणिक आहे. जसं एखाद्या मुलाला आपण चॉकलेट देऊन देतो, खाऊन घेतो, संपून जाते. पण परमेश्वर भक्तीचा लाभ अपूर्व आहे. ते अपूर्व असं आहे की मुळात तो जितकं तुम्ही केलं त्याच्या तितक्या बदल्यात देऊन पुन्हा मुळात तसं ठेवता देव कोणी असं सेठ सावकार करत नाही. आमचे सुदामा दादाने काय दिलं भगवंताला, की मुठीभर पोहे, त्या मुठीभर पोह्याच्या बदल्यात काय दिलं, व्याजात हेमनगरी दिली. जे दिला त्याच्या व्याजामध्ये सोन्याची नगरी दिली आणि मुदनात प्रेम दिलं. म्हणून असं या परमेश्वराच्या सत्संगामध्ये, भक्तीच्या सत्संगामध्ये, ज्ञानाच्या सत्संगामध्ये, स्थानामध्ये, प्रसादामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळी 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 वेगळे तुमचे कर्मनाश आणि योग्यता होतात, वेगळे वेगळ्या प्रकारचे लाभ होतात. ते कुठे होत नाही. म्हणून नाशिक देशामध्ये हा एक वैशिष्ट्य आहे की कुठे ना कुठे काहीतरी कार्यक्रम चालू राहतात. आता आता आमच्या वराडातही होऊ लागले, नाही तर आधी कमी होत होते. नाशिक देश प्रसिद्ध आहे. ते अन्य धर्मियांचा असो की आमच्या पंथीयाचा असो, त्याच्यामध्ये पुन्हा आमच्या पंथीय काही काही भक्त लोक राजनेते झाले, ते सुद्धा देवधर्म करतात, साधू संतांची सत्कर्माच्या पूजेमध्ये सहभागी होतात, नाना अर्चना करतात आणि काही ना काही अभ्यास करतात. असा हा सत्कर्माचा योग जोपर्यंत तुम्ही साधूजवळ किंवा स्थानाजवळ किंवा कुठेतरी बाहेर पडल्याशिवाय होईल का? सर्वांच्या घरी साधू येत नाही. साधूनम दर्शनम पुण्य. नुसते हात जोडले, नुसते श्रद्धेने, नुसते डोळ्याने पाहिलं तरी तुम्हाला पुण्य लागून जाते. पुण्य म्हणजे आमच्या पंथात ज्याला आम्ही गोमटा म्हणतो. आणि तीर्थस्थान केल्यानंतर होते. पण ते काय म्हणतात, सध्या साधू समागमा. साधूच्या दर्शनाने नगदी लाभ होतो तुम्हाला. नगदी काय काय लाभ होते? दर्शनानंतर एक तुम्हाला काही पाप नासले आणि काहीतरी जमा झाला. काहीतरी दिल्यानंतर काही पाप नासले, काही जमा झाला. त्याला भेटलो, 2 मिनिट प्रेमाने त्याच्या मांडीला धरून बसतो, लाड करतो, सेवा केल्यासारखी होते. श्रमनिवृत्ती म्हणतात आमच्या शास्त्रामध्ये त्याला. त्याचा थकवाच गेला, काढावा दूर असं म्हणून. किंवा शब्दाने जरी म्हणतो, खूप त्रास झाला आमच्यासाठी यायला, तुम्हाला खूप दुरून आले, वेळ झाली, भूक ताण झाली नसेल तरी आमच्यासाठी कष्ट केले. त्या शब्दाने सुद्धा त्या बोलणाऱ्याला नुसतं शब्दाने तेवढाही लाभ जोडावं लागते, तेवढाही लाभ होऊन जाते. यानंतर काही भेटीनंतर आपल्याला काही अज्ञान असतो, काही संशय असतो, काही अन्यथा ज्ञान असतो. ते आपल्याला त्यांच्याकडे बसल्यानंतर आपली शंका समाधान होते. आणि काही एक गोष्टी अपूर्व ऐकायला मिळतात आणि काही गोष्टी असे असतात ज्याच्याविषयी आपल्या मनात काहीतरी गैरसमज होता, तो गैरसमज दूर होतो. हे साधूच्या दर्शनाशिवाय होत नाही. हे नगदी धाम आहे. यानंतर आपण आपल्याकडून काहीतरी भिक्षा म्हणून किंवा भेटीत काहीतरी खायची वस्तू आणतो, तो साधू खातो, तरी ते सुद्धा नगदी धाम आहे. आणि कितीक जणांचे मी असं पाहिलं, माझ्या डोळ्याने पाहिलं की त्या लोकांचे साधूच्या दर्शनाने बाधा सुद्धा दूर होतात, त्यांच्या क्रिया वाढतात आणि ते सत्कर्माला जाऊन त्यांचे अनेक बिमाऱ्या, रोग बसणे नुसतेच मार्गात जाऊन साधूच्या दर्शनाने त्यांचे एवढे लाभ मी स्वतः डोळ्याने पाहिलेले आहेत. म्हणून त्या सत्संगाचा लाभ घेण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित झालो. या सत्संगाचा लाभ पहिले तुम्हाला हे सांगितलं. आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लाभ वेगळे वेगळे, कोणी पाण्याची व्यवस्था, कोणी अन्नाची व्यवस्था, कोणी मंडपाची व्यवस्था, आता ते सांगत होते कोणी फोटोग्राफीची व्यवस्था, कोणी काही. हे प्रत्येकाला वेगळं वेगळं लाभ आहे. परंतु आमच्या
महाराजांना प्रश्न करण्यात आला की दानामध्ये कोणतं दान उत्तम आहे, तेव्हा आमच्या देवाने सांगितलं की अन्नदान हा सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण अन्नाने पुण्य म्हणून जरी अन्य लोक करतात तरी त्याचे अनेक लाभ आहेत. जसं घरच्या अन्नापेक्षा अन्य लोकांच्या यत्नाचा पवित्र मानले जाते, त्याही पेक्षा परमेश्वर कार्याच्या निमित्ताने जे काही समारंभाच्या निमित्ताने आपण अन्न शिजवलेलं असेल ते पवित्र अनेक अन्नापेक्षा पवित्र आहे. ज्यात की आम्हाला भिक्षेचा सर्वात जास्त पवित्र मानलेला आहे. परंतु तरी एक एक उपदेशी, एक एक साधू, एक एक वेदवंत, एक एक नामधारक कोणी जरी असेल, तो अन्न खाईल त्याच्या आत्म्याला कशी तरी समाधानी संतुष्टी होते. त्या प्रत्येकाच्या मनामध्ये समाधानीचा जो पुण्य असतो तो अन्नदान करणाऱ्याला विशेष असतोय. म्हणून काही काही कार्यक्रमामध्ये काही काही श्रेष्ठ लोक असे विशेष लाभ घेण्यासाठी आधीच सांगून देतात पुढच्या वर्षी अन्नदान माझा, आणि तो अन्न शिजवतो, त्याच्या स्वयंपाकी आणून सगळी काळजी घेऊन आणि प्रत्येकाने जेवलं पाहिजे असा तो विशेष प्रकारे त्याची काळजी घेऊन करतो आणि त्याचा सर्वात मोठा वाटा त्याचाच होऊन जाते. मग एखाद्या कार्यक्रमाला कोणीतरी निमित्तही होतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्य नाही करू शकत, असंभव असते. कोणी पैसा लावू शकतो तर ताकद नसते, ताकद असते तर पैसा नसते, हे सगळं असते तर मनुष्यबळ नसते, ते असते तर कोणाला बोलवा, कसं आयोजन करायचं असते, सल्लागारही असतात. त्याचं सुद्धा आमच्या शास्त्रामध्ये महत्व सांगितलेलं आहे. आमच्या सर्वज्ञांच्या उत्तरेकडे जाण्याच्या आधी बाबाजवळ पाठवलं. परमेश्वर पूर्ण आचार्यही आहेत, माहीम भट्टही आहेत आणि सगळे भक्तीजन राहत आहेत. आबाईसा मुख्य श्री प्रभूंची सेवक आहे, अंगलग सेवक आहे. जशी आमच्या सर्वज्ञांची बाईसा आहेत तसे आबाईसा हे श्रीप्रभूंची सेवक आहेत. कोणतीही काही क्रिया करत असताना आबाईसाला आमच्या सर्वज्ञांनी वर दिला होता की तू म्हणशील तसे श्रीप्रभू तुझं ऐकतील. हे सगळेजण तिथे राहतात, पण सेवेमध्ये कुशळतेमध्ये एक आमची आबाईसा आणि 2 नंबर आमचे आचार्य. आमच्या आचार्यांना त्या गोष्टीला, कोणत्याही गोष्टीला घडून आणण्यासाठी ते माईम भट्टांना सुद्धा विचारावं लागत होता. असे ह्या क्रियेला पंथीय महानुभाव लोकांनी तुम्हा सर्वांना, उपदेशी वर्गाला किंवा पुजारी आमच्या पोराने केला अशा या कार्यक्रम आयोजन करण्याची एक प्रक्रिया घडवण्याची त्यांनी तयारी करून दिली. म्हणून सर्वात जास्त उपकार या साधू लोकांवर तुमच्यावर. हे जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत हे पुढची क्रिया घडत नाही. म्हणून कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारे श्रोता वक्ताचे दुर्लभ. मी बोलणारी आहे म्हणून ठीक आहे, ऐकणारही तर पाहिजे तर बोलणाऱ्याची काही किंमत आहे. दोन्ही प्रकाराने तुमची किंमत आहे. असं नाही की साधूचीच किंमत आहे, तुमची तितकीच किंमत आहे, तितकीच दुर्लभता आहे. आता मुख्य प्रकरण असा, हे तर सत्संगाचं तुम्हाला थोडंसं सांगितलं. आमच्या हे सिंहस्थानाचा गोसावियांच्या आल्यामुळे तर आहेच, संबंध आहेत. परंतु यांचे अजून एक, मी इथे आमचे सांगडेबाईंनी बोलवलं होतं पुण्यात स्थानातून भोजनत्याला मार्ग असताना, तेव्हा सुद्धा मला वाटते काही कार्यक्रम आला होता. कोणता कार्यक्रम आला होता नेमकं मला आठवत नाही. तेव्हा मी इथे राहून रुक्मिणी स्वयंवरचा काही संशोधन केलं होतं. त्या रुक्मिणी स्वयंवरच्या पुस्तक आमच्या आचार्यांच्या काळात एका कवीने लिहिलं होतं. आमच्या जादवडीचे मोठ्या बाबांचं नाव आहे, त्यांच्या मला नाव घेणं जरा योग्य वाटत नाही, पण तुम्ही कोणी अपरिचित असाल म्हणून एक थोडक्यात नाव घेते की ते एक साळ कवी आणि एक नरेंद्र कवी. ते कवी लोक होते. त्यांनी त्यांच्या भावाने रामाविषयी काहीतरी लिहिलं. तेव्हा रुक्मिणी स्वयंवरकार ते काय म्हणतात, यापेक्षा द्वारकेचा राम हात जर वर्णन केला असता तर तुझे हाडातले पापाचा क्षय झाला असता. म्हणजे भगवंतांच्या द्वारकेचा, वैश्यांच्या गल्लीचा जरी वर्णन केलं असता तरी त्याचा लाभ झाला असता. असून राम हाटाचं वर्णन करायचं असतं तर म्हणे तू पण कवी आहे ना, तू पण कवी कुळाचा आहे ना, त्यापेक्षा तूच करणार.
म्हणून त्या कवींनी स्वयंवर लिहिलं. आता असं असते, जाणत्याच जाताईने कोणीतरी पुस्तक वाटले, जाणत्या पुढे पुढे पुस्तकाची किंमत आहे. नाही तर मी दिल्लीला एकदा होती, तिथले मुख्य मंदिराचे महंत त्यांनी पुस्तक छापले, छोटे छोटे कवी कथेसारखे, बच्चांना बाळबोध होण्यासाठी आईने जीव घालाव आणि त्यातली एक कथा सांगावं आणि त्याच्याकडून दुसरे संध्याकाळी झोपताना ती कथा म्हणून घ्यावं किंवा दुसरी सांगावं. ती छोटंसं पुस्तक होता आणि ते बाळबोध कथा त्या छोट्या छोट्या अगदी 25 ओळीमधल्या, 20-25 ओळीमधल्या, ते त्या ओळीतलं पुस्तक ते त्यांनी सर्वांना आपल्याकडून सप्रेम दिलं. हो, किती कष्ट लागतात पुस्तक छापायला. आधी कच्चे खड्डे करा, मग शुद्ध करा, मग प्रेसमध्ये न्या, मग प्रूफ काढा, मग संशोधन करा, मग त्याला कोणती बाइंडिंग कशी करायची, कागद कसं घ्यायचं, त्याची फोटो कोणती टाकायची, पैसे किती लागतात, खेटा किती कराव्या लागतात. जाणार ना, एक पुस्तकची किंमत माणसापेक्षा जास्त आहे, कारण त्या पुस्तकाने आम्ही गाढवायचे माणसं बनतो. आणि तो पुस्तक त्यांनी वाटलं बरं काय. आज वाटताना मला ती गोष्ट आठवली. ते वाटलं त्यांनी आणि मंदिराची आरती झाल्यानंतर खूप मोठा शिरा केला जातो प्रसाद म्हणून. तर ते इथे एका परातीमध्ये तिथे बाजूला शिरा ठेवून दिला जाते आणि तिकडून जाणारे पुस्तक प्रसाद घेतात. ते प्रसाद शिरा होता गरम. त्या बाईने काय केलं, प्रसाद तर घेतला हातात, गरम लागलं तर पुस्तकावर घेतला ठेवून. सगळे पान तुपाचा शिरा होता, ते तुपाने भरले गेले. त्या पुस्तक लिहिणाऱ्याला हृदयाला अटॅक यावं एवढं दुःख झालं की माझ्या लेखनाची किंमत हे आहे म्हणे. मला सांगितलं त्यांनी ते दुःख बघ म्हणे. तिने काय केलं म्हणलं, थांबा मी बोलते जाऊ. पण एकाला बोलणार, किती जणाला बोलणार की त्या पुस्तकाची किंमत काय आहे. एकाला बोलणार ना मी, एका व्यक्तीला. पण आता तुमच्याजवळ सर्वांजवळ आहे ते पुस्तक ज्याच्यावर देवाचे नाव लिहिलेले आहे, ज्याच्यावर देवाचे लीळा लिहिलेले आहेत, जो सचित्र आहे देवाच्या, तसं पुस्तक पायाजवळ ठेवू नका. मेहरबानी करून प्रत्येकाने मांडीवर घ्या. एक या पुस्तकावर त्यांनी ते राजाला आपली हे कलाकृती ते कवीने रुक्मिणी स्वयंवर म्हणून लिहून दाखवलं. आपल्या द्वारकेचं वर्णन केलं म्हणजे रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. राजासमोर वाचून दाखवलं सभेमध्ये त्यांनी. राजा लोभात पडला. राजा म्हणे, जितक्या ओव्या आहेत तितक्या तुला चौथऱ्या असू देतो, सोन्याच्या मोहरा देतो आणि तू हे पुस्तक माझ्या नावाने करून दे. काय म्हणले ते कवी, आम्ही विक्रेते नाही, आम्ही कवी लोक विक्रेते नाही आणि विकले जाणारे नाही. मी विकत नाही देणार, विकणार नाही. आता तर राजा आहे, राजा म्हटल्यानंतर समर्थ काही पण करू शकतो. मग त्यांनी आपलं पुस्तक घरी नेला. दोघं तिघं भाऊ मिळून सर्वांनी ओवाळ्या उतारायला सुरुवात करून दिली. दुसरी, आता तेव्हा झेरॉक्स नव्हते ना की पटकन फोटो घ्यावं, मोबाईल नव्हते. त्यांनी लिखाण सुरू केला. काही झाल्या ओव्या, काही राहिल्या. राजाचे लोक आले, ते पुस्तक घेऊन गेले. तोच पुस्तक पुन्हा आमच्या एक संतोष कवी होऊन गेलेले, त्यांनी लिहिला आणि हे इथे येऊन बांधणी केली त्याची. ते आमच्या पोथे असतात ना, असे पानं जोडून जोडून असे केलेले, त्याची कडकीला शिवा लागतात सुई दोऱ्याने. ते करत असताना त्यांनी ते जास्त पानामध्ये सुई जात नाही लवकर, म्हणून खाली कोणातरी पाठीवर किंवा गोट्यावर ठेवून सुई मोठी न्यावी लागते. मग त्यांनी ज्या दगडावर ते सुई ठेवली तो होता पारीस आणि त्याच्यामुळे ते सुई झाली सोन्याची. मग त्यांना इथे लोभ नाही झाला, लक्षात घ्या. त्यांनी तो पारे दगड तर सापडल्यानंतरही त्यांनी त्या विहीर आहे ना इथे, विहिरीमध्ये टाकून दिलं की हे माझ्यासाठी धर्माला घातक ठरेल आणि मी जर कोणाला सांगितलं तर हे अजून अनुचित होईल. त्यापेक्षा त्यांनी तो दगड फेकून दिला. पण मानवाने लोभ नाही केला. आता तो रुक्मिणी स्वयंवर इथे करण्यात आला. इथे आमच्या ते भिल्लमरायाने बांधला मठ, तो देवाच्या सेवेला उपयोगी केला. इथेच आमच्या गोसाव्यांना जोडण्यासाठी, भेट होण्यासाठी. येळापूरचा म्हणजे वेरूळचा राजा पण आला होता, पण त्याला इथे दर्शन झाले नाही. म्हणून तो खांब नमस्कारी आहे ना पट्टीशाळेमध्ये, सभा मंडपामध्ये, गोसाव्याने तिथे एक गुजराती भाषेमध्ये आपला भेष बदलून
ते वक्तव्यही केलेलं आहे. मग स्थानाला जायचं जेव्हा आपण त्याचं महात्म्य आठवत जाऊ की आमचे देव इथे आलेले आहेत. किती महिने राहिले इथे? 10 पाडवेद आहे. कोणी म्हणते दिवाळी झाली, कोणी म्हणते दवना झाला, असं पाडवेद आहे थोडंसं. परंतु तरी गोसावी इथे नाही. भक्तीजनांची इथे जी अपूर्व भेट झाली ना, हेच रुक्मिणी स्वयंवर पहिले त्या कवीने लिहिलं, तेच रुक्मिणी स्वयंवर मग आमच्या संतोष कवीने लिहिलं. त्याच रुक्मिणी स्वयंवरचा दुसऱ्या प्रकारे धवळे म्हणून आहे, महदंबेचे धवळे. त्या महादाईचा परमेश्वरपूरला श्री प्रभूजवळ होत्या. माळीने एक आली आणि तिने ते मुकुटमाळ अशी सेहरा बांधतात ना लग्नाला, तुमची मोत्याची मुकुटमाळ असते, तसं ते फुलाची करून आणली. तर ते देत होती. ते श्री प्रभूसाठी महादाईसा म्हणतात, बाई एक आमच्या देवाला दे. महादाईसाने आणलं. देवाच्या पूजा अवसराला ती मुकुटमाळ श्री प्रभूला बांधली. श्री प्रभू थोडी विनोदाने असे असे ते झुमके हलवित होते आणि खेळ करत होते. अशी क्रीडा करता करता लगेच देवाची प्रवृत्ती झाली की विवाह करायचं. त्या विवाहासाठी भक्तिजनांच्या मार्फत त्यांनी भरपूर सेवा करून घेतली आणि त्याच गावात ईश्वर नाईक म्हणून होते. त्यांची कन्या सुद्धा श्री प्रभूला देण्यासाठी कबूल झाले होते. परंतु परमेश्वराची प्रवृत्ती विवाहाची नव्हती, तात्पुरती होती. आणि तेवढ्यासाठी ती मुलगी तयार झाली. तिचे वडील देण्यासाठी तयार झाले आणि चौगावचे लोक आले, सगळं झालं. आणि श्री प्रभू काय म्हणतात महादंबेला की मेली जाय काय म्हण, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह म्हण. ती म्हणे मी तर कधी गायला नाही, मला काही येत नाही. तेव्हा त्या धवळ्याची सुरुवात सुद्धा श्री प्रभूने करून दिली. त्याचा पूर्वार्ध भाग देवाच्या समोर झाला. उत्तरार्ध भाग कवीश्वर व्यास आचार्यश्री यांच्या सानिध्यात असताना महाराष्ट्राला पुन्हा स्फूर्ती झाली त्यांच्या प्रेरणेने आणि तिने पुढचा विभाग रचलं. असे ते महदंबेचे धवळे सुद्धा या विवाह प्रसंगामुळे त्या श्रीकृष्ण महाराजांची पुन्हा विवाहाची आठवण त्या गोव्याद्वारे झाली. अशा सांगण्यात येत तू याच्यासाठी मी म्हणत आहे की पुस्तकामध्ये एक छोटसच गोष्ट लिहिलेली असते, पण त्याच्यामध्ये खूप मोठा एक विस्तार असते त्या ज्ञानाचा की त्या लिहिण्याशी संबंधित, अवताराशी संबंधित, भक्तिजनाशी संबंधित, ज्ञानाशी संबंधित त्याच्यामध्ये स्मरणाला उपयोगी जात होते. रुक्मिणी स्वयंवराचा द्वारकेचं वर्णन किंवा आपल्या श्रीप्रभू बाबांच्या ढवळ्याचं वर्णन तो भगवंताच्या संबंधित आहे. याच भिल मठामध्ये अनेक भक्तिजन येतात जातात, पण ते स्थानाची गोष्ट लक्षात घ्या. हे जे मधला दरवाजा आहे ना तो नमस्कारी आहे. आधी तिथून जात येत होते. मागे मी इथे होती यांच्या वाड्यामध्ये, जेव्हा इथे भोजन द्यायला, तेव्हा त्यांना म्हटलं अरे इथून जाणं येणं बंद करा, तिकडून दरवाजा आहे तो उघडून घ्या. मग त्यांनी उघडून घेतला. त्यानंतर आधी जो मूळ स्थान त्याच्यामध्ये खाली फरशी वेगळी होती, आता या नंतर त्यांनी फरशी टाकून घेतली, काही हरकत नाही. पण मूळ स्थान जसं तसं, पण ते ओटा जे आहे ते ओटा दुसरं टाकण्यात आलं आणि पूर्वेकडे मुख असावं या देवळाचा आणि त्या हिशोबाने देवाचा अवस्था तिथे होता. इथे राहूनच सर्वज्ञानी कधी ताळेश्वर, कधी त्या भोजन द्यायला, कधी तिकडे, कधी आपलं गोंदेश्वर पद्मेश्वर, असे अनेक स्थानी ठिकाणं देवाने इथून सकाळी जाणे येणे इकडे ते हरणाला, म्हणजे जसे आपण एकांतात जाऊन विजनाला बसतो त्या सुद्धा लीळा इथेच राहून झालेले. असा हा पवित्र क्षेत्राच्या निमित्ताने आज दौना पर्वत, इकडे दौण्याची शेती आहे का? कुठून आणलं? तिकडे आहे. खूप दौना आलेलं आहे, खूप दौना आलेलं आहे. मला वाटतं इथे उत्पन्न आहे त्याचं. अच्छा, हा बा बोला. कराल तर आज गर्दी होणे, एखादी धोका येण्याची, म्हणजे गुदमरून कोणाला नुकसान होऊ नये असं होईल कदाचित. तर आताच मी पुण्यात सणाला जाऊन आलो होतो, तिथे रस्त्यात त्यांनी लावलेले एक रात्री देव तिथे राहिलेले आहे. छोटंसं मंदिर आहे, छोटंसं स्थान आहे, एकच स्थान आहे. तर तिथे ना त्यांनी मंदिरात जाणार ना रस्त्यात एक पार्टिशन ठेवला ग्रिलचा,
अशी लावून दिली त्यांनी, आणि इकडून जावं आणि इकडून यावं. म्हणून ज्यांना दर्शनाला जायचं त्याच्यासाठी पुजारी लोकांनी आहे का इकडे? का रे निलेश? आरतीत गेला वाटत. इथे कोणी नाही का? अक्का बोल. आहेत ना, आहेत 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 अक्का. निलेश भाऊ मानेकर, निलेश भाऊ मानेकर. ऐकू येते अक्का? आवाज? हा, तुला ऐकू येतं का? त्या मंदिरात जाताना ग्रिल लावा. ग्रिल मध्ये लाईनीने परमेश्वराचा, लक्षात एक अजून घ्या महत्वाचा, कोणालाही स्मरण करताना परमेश्वराच्या स्थानाचा, परमेश्वराच्या मूर्तीचा, परिवाराचा, सर्वच हे वर्णन लक्षात घेऊन आणि ते शांततेने नमस्कार करा. एरवी यात्रेमध्ये तर तुम्हाला फक्त दर्शन घेणं दुर्लभ आहे. होळीमध्ये जाणे, विडा वाहणे, नमस्कार करणे, कारण कोणालाही वाटते बाई न्याव, बच्च्याला न्याव, कोणातरी निमित्ताने दर्शनाला जाता येते, कोणातरी कार्यक्रमाचे येत नाही, म्हणून तुम्ही जाता. परंतु कधी ना कधी स्वतंत्र आवडीने येऊन शांततेने, आणि एक स्थानाला जाणाऱ्या ग्रस्त मंडळीला एक सूचना देते. प्रत्येकाने आपल्या घरून निघताना एक स्टार्ट. मी जर एकटी आहे तर मला माझा डब्बा आणायचा. पुजाऱ्याकडे पाणी नको, बॉटल आजकाल सर्वांना असते. आपलं पाणी, आपलं अन्न. एक भिक्षुक, कोणी जरी भिक्षा मागणारा असेल स्वयंपाक त्याच्या पुरता आणा. नाही जर स्वयंपाक उष्ट घेऊन या, बिस्किट आहे, चिवडा आहे, पेढा आहे, काही आणा. त्या साधूला भिक्षेमध्ये वाढावं, कारण आपण गृहस्थ धर्मी आहोत. आपण कोणाचं अन्न खाणं खरंच महत्वाचं नाही आहे, पण ज्यातनं शिष्टा शिना संतो असं म्हटलं जाते बरं का. म्हणजे ते सर्व केले विषयी जो पंगत करणार आहे त्याने शेवटी जेव्हा ठीक आहे, त्याच्यासाठी पापण असतात, परंतु प्रसाद किती घ्या आमचे देव म्हणतात, थोडंसं. म्हणून प्रसाद जर घ्यायचं, एक आजच्या यत्नाचं तुम्हाला निमंत्रितच केले जाते, परंतु दरवेळेला जेव्हा तुम्ही येता कोणाचं अन्न आपण नाही खाऊ बरं का. त्याच्यामध्ये आपण आपल्या हातावर प्रसाद म्हणून घ्याव, आपल्याकडून कोणाला तरी वाढाव भिक्षा बरं का. एक उपहार, एक भिक्षुकाला भिक्षा, आणि आपलं जेवण पाणी आपल्या सोबत आणावं. पुन्हा मंदिरात काही लोक इथे हेही बघते, या स्थानात आणि प्रत्येक स्थानाजवळ आले, जेवले, खरकटा, कागद, लिफाफा, दोरा सर्व तिथे टाकून जातात. ते आपले नोकर आहेत, ते देवाचे सेवक आहेत. पुजारी जे असतात ते देवाचे सेवक असतात. आपण इतर ठिकाणी काही असो, अन्य देवतेच्या मंदिराकडे पाय करत नाही, तिकडे थुकत नाही, तिकडे लघुतिरकाला बसत नाही, तिकडे घाण करत नाही, आणि आपल्या जवळ जेव्हा देवाजवळ बसून खायचं पियाचं खरकट पाणी हे ते तसंही टाकू नका बरं का. ते स्वच्छता बाळगा. तुम्ही जर हे ठेवला तर ते पावित्र्याने विचारही पवित्र राहतात, आणि नाहीतर मग तिथे घाण केली तर कश्मळ विचार तयार होतात. म्हणून पवित्रता बाळगा आणि त्याची स्वच्छता ठेवा, जेणेकरून कोणाला निरोध होत नाही. आपल्या घरी कोणी आलं ते असंच खरकटा मरकटा सांडोबड करून गेले तर कसं वाटते आपल्याला? मग देवाला, देव तुम्हाला काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही दोष लागत नाही, दोष सर्वांना लागते, मी असो तुम्ही असो. म्हणून ती पण एक व्यवस्था. तिसरा, हे शक्यतो आता हे दुकानं बिकानं समोर, त्याच्यामध्ये थोडासा एक चपलांसाठी एक रॅक केले जाते. दिल्ली मंदिरात मी बघितलं, त्या रॅकचे काहीच नियम नाही, तिथे धर्मभंग व्हायची शक्यता असते. म्हणून सर्वांचीच जबाबदारी आहे की सर्वांनी मिळून ते नियम पाळ. पुढे होईल आता नाही गडबडी करू नका. भाऊ म्हणतात तसं नुकसानही होऊ नये. खरी आहे गोष्ट, हे अगदी लक्षात घेण्यासारखी आहे की हे असं नुकसान पण होऊ नये. तिसरा, सर्व साधू संतांना मी हात जोडून पुन्हा विनंती करते, तुमच्या समोर मी वर बसली, तुम्ही सर्वांनी राहिलो, जवळच राहतो चांगलं संग. त्या दिवशी वाटलं अक्काला देवपूजा करणं आवडते, तर तो इथून 4-5 पेट्या तिथे घेऊन आला नमस्काराला, आणि तेव्हा त्याने दंडच घातला. देवाने त्याच्या सेवेचा स्वीकार करावा, एवढं बोलून मी इथे थांबते. भगवान श्री चक्रधर कार्यक्रमामध्ये हे सूचना देत असते, आपण देवाचं नाव घ्यायला कंजूसी करू नये. गाठी घेऊन श्री चक्रधर म्हणता येत नाही ना, ते इथे सगळेजण म्हणतात तेव्हा त्यांच्यासोबत आपणही श्री चक्रधर म्हणून घ्या ना. एक नाम होऊन जाते ना स्मरण. ते बिचारे म्हणतच राहतात. नाश्ताही केला, जेवणाची तयारी आहे तरी जय म्हणत नाही. देवाचा जय जय करायला लाज सुद्धा मानू नये.
अन्य लोक हात वर करू करू म्हणतात, पण आपण श्रद्धापूर्वक हात जोडून मोठ्याने जय म्हणून घ्या. कारण एक जयने दोष टळले. महागाईचा भिक्षेला चालली छोटीशी बच्ची म्हणते, श्री चक्रधर. महागाईच्याने कोणावर घेतला त्या बच्च्याला. दुसरी आमची ताई म्हणते भिक्षेवाली साधूबाई, हे काय केलं ग्रस्त झाले लेकराला, कशाला लाड करायचं. अगं म्हणे काय म्हणल्या महागाईचा, लक्षात घ्या, जगात परमेश्वर दुर्लभ आहे किंवा परमेश्वराला आठवण करणारा दुर्लभ आहे. तिने माझ्या देवाचं नाव घेतलं म्हणून मला ते आवडले. ज्याने एक नाम घेतल्याने परमेश्वराला आवडता. तुम्ही ज्ञानिया भक्ताला, भक्तांना, साधू संतांना आवडतात. कावर संकोच करता, पैसे थोडी मागतात ते की एक नाम जय म्हणा 10 रुपये द्या म्हणतात काय. मग जय म्हणाला कावर म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आमचे मादाईसाचे भाऊ धर्मापासून गेले होते. देवाने भविष्यवाणी सांगितली होती, पण शेवटी पुन्हा धर्मावर येईल, पण हे नाही सांगितलं होतं कशाने येईल. मागाईचा त्याच्याच घरी भिक्षाला गेली. त्याच्या घरात तुळशी, वृंदावन, त्याचं शिवलिंग, त्याचा तुमच्या शालिग्राम इत्यादी, ते उदबत्ती, फुलवाद, हे ते अन्य लोक जसं ठेवतात, दिवा तुळशी जोडच. मागाईसाने भिक्षे जोडायला गेली आणि पाहिला आणि मोठ्याने म्हणली श्री चक्रधर. आपल्याला घरात ऐकू गेलं की श्री चक्रधर कोणी म्हटलं. महागाईसा तिथून निसटून गेली की याच्या घरची मला भिक्षा नाही घ्यायची, या धर्मापासून गेला. पुढच्या घरी गेली, तो धावत गेला. श्री चक्रधर नाम ऐकून, ताई म्हणे घरी चल. म्हणे मी नाही येत. देवाने म्हटलं तसंच झालं की तू धर्मापासून जाणार नाही. ताई म्हणे मी हे सगळं टाकतो. बघा, श्री चक्रधर नाम ऐकून त्याने सगळं अन्य भक्तीचा टाकून दिला आणि परत धर्माला लागला. तो श्री चक्रधर नाम काही फुकट आहे का? अरे तुम्ही 1000 रुपये दिले तर ते देण्यासारखं नाहीये. श्री चक्रधर नाम घेण्यासारखं आहे. ते 1000 रुपयाची किंमत नाहीये. तिसरा प्रूफ देते अजून, लक्षात घ्या. आजपासून म्हणाल तर मी सांगते, म्हणाल काय जोराने. तिसरी ऐका, आमच्या आचार्यांच्या जवळ नाथोबा राहत होते. नाथोबाने 2 जणांना उपदेश दिला. ते आमच्या देवाचे शिष्य होते, 2 बंकी आणि देमती. ते दोघं गुरुभाऊ होते. आता बच्चे असतात, वय असते या लोकांची, काही चुका घडतात कोणाकडून. सर्वांच्या शेवटाला जाते असं नाही, काही चुकून पुन्हा सुधरून जातात. तसंच त्या मंकीला उपदेश घेतल्यानंतर काही चुकलं, पण देमाईसा ही त्याला सखी बहिणीसारखी त्याच्या मागे लागलेली होती की हा माझा गुरुभाऊ नाही, माझा भाऊ आहे. काही एक पण गावामध्ये अजूनही रिवाज आहे की माझ्या पोरीला उपदेश द्यायचा, पण एक भाऊ पाहिजे तिला. एक भाऊ असला तर उपदेश द्यायचा, म्हणजे बहीण भाऊ राहते. सगळे बहीण भावासारखे ठेवतात लोक. आमच्या गुरु परिवारामध्ये अजूनही आहे माझ्या मनामध्ये तसाच की आपल्या सगळे बहीण भाऊ आहेत. ते वंकीला देमतीने सुधरून घेतलं, पण पंथात अशी सर्वांना लक्षात येऊन गेली की हा निलेश बिघडला, हा निलेश बिघडला. जसं काहीतरी गोष्ट एक नाव असते ना प्रसिद्ध, तसं ते प्रसिद्ध झालेलं होतं की वंकी त्यांनी धर्मापासून गेला. पण देमतीला माहिती होता की मी याला सुधरून घेतलेलं. मग आमच्या एका आचार्यानं तिने दंडोत घातला, जेवणाचं माझ्याकडे जेवायला या. म्हणे मी येतो, पण तू वंकीला बोलवू नको बरं का. त्यांना माहित नव्हतं वंकी ठीक झालेलं आहे. ते म्हणे ठीक आहे. ते अंदर बसवलं त्यांना जेवायला. हिने वंकीला पण बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर बाहेर बसवलं जेवायला. लक्षात घ्या बरं काय, वंकीला बोलवलं आणि त्या आचार्यांना बोलवलं. आचार्यांना अंदर बसवलं आणि वंकीला बाहेर बसवलं. त्यांना ताट वाढला, इकडे ताट वाढला, त्यांना पूजा केली, यांना हात जोडले, त्यांना दंडोत घातले आणि मग म्हणली घ्या आता सुरुवात करा देवाची आपला जेवायचं. तर मग बाहेर वंकी बसल्या बसल्या काय म्हणतो, श्री चक्रधर नाम घेतलं आणि घास घेतला. अंदरचे आचार्य काय म्हणतात, माझ्या देवाचं नाव बाहेर कोणी घेतलं, कोण आहे म्हणे अजून. म्हणे तुम्ही म्हटलं होतं वंकीला बोलवू नको, मला वारलं तरी मला मी बोलवलं त्याला. म्हणे आता त्याला घरात बोलव माझ्याजवळ. सोबत बसले, त्याच्या मनातलं जे वंकीविषयी गैरसमज होता ते निघून गेला. कशामुळे, भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. नाशिक जिल्ह्यामध्ये दणाणलं तुमचा आवाज. महाराजांनी असाच नाम कुठे घेताना लाजू नका. आता भगिनी, आभार प्रदर्शनाची सेवा ही या कार्यक्रमाचे आयोजक निलेश दादा मानेकर त्यांचे सर्व सहकारी यांनी माझ्याकडे दिले. मी तर म्हणत असतो, फुलांचा हार कशाला, फुलांचा भार कशाला,
फुलांचा हार कशाला, हृदयाचं घर बांधू घराला दार कशाला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी निलेश भाऊंच्या आग्रहास्तव आदरणीय सद्य पूजनीय या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अक्का एवढ्या लांबून या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित राहिल्यात. आम्ही सर्व कार्यक्रमाचे आयोजक मंडळी, नाशिक जिल्ह्यातील सर्व वासनिक मंडळी, आम्ही अक्कांच्या आभार तर मानू शकत नाही, पण आम्ही सदैव अक्कांच्या ऋणात राहू इच्छितो की आपण एवढ्या लांब आलात, आपलं दर्शन आम्हाला घडवलं, आपल्या मुखारविंदातून ज्ञानार्जन या ठिकाणी झालं. आम्ही सदैव आपले ऋणी आहोत. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय आडगाव निवासी बाबाजी, कीर्तन केसरी अचलपूरकर महंत अचलपूरकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत कांदेराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत पाथरी निवासी अण्णाजी, ज्यांच्या मुखारविंदातून महाराष्ट्रभर प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांची सेवा सदैव चालू असते असे बख्तरपूर निवासी श्री महंत कानळकर बाबाजी, उपस्थित सर्व आचार्यगण, आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. वासनिक मंडळी, अक्कांनी सुरुवातीला सांगितलं की निलेश भाऊंना सांगावं लागतं की तुम्ही ही सेवा घ्या, ती सेवा घ्या, परंतु आपणही ती आवडीपूर्वक सेवा घेतात. पण कार्यक्रमाला हा आपला कार्यक्रम आहे आणि आपला कार्यक्रम म्हणून जर आपण सकाळी लवकर आलात तर खूप बरं होईल अशी सर्व संत मंडळीकडून आपशी वासनिकांना, नामधारकांना विनंती आहे. लक्षात घ्या, तुम्ही वेळेवर आलात, कार्यक्रम वेळेवर चालू होईल आणि आपल्या ज्ञानात भर पडेल, ज्ञानाची शिदोरी आपल्याला घेऊन जाता येईल सोबत. लक्षात घ्या. आणि म्हणून कामं हे रोजच चालू असतात, त्या कामातून वेळ काढून आपण जर आलात तर आपलंही बरं होईल. आणि म्हणून आपलेही या आयोजकांकडून आभार. संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांची सिस्टीम या ठिकाणी लाभलेली आहे. हे बघा, आपण कार्यक्रमाला जायचं, नाशिक जिल्ह्यात कुठलाही कार्यक्रम असो, तर अक्कांच्या कानावर असं आलं की दवना पर्वाचा कार्यक्रम आहे आणि अक्का म्हटले असतील आम्ही चाललोय, तुम्हाला यायचं आहे का, तर अक्कांच्या कानावर असं आलं की त्यांच्याकडून निघालेले उद्गार की आम्हाला कार्यक्रमाचं आमंत्रण नाही. मायबापावर एक विनंती आहे, कुठलाही नाशिक जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम असेल, या कार्यक्रमाची आमंत्रणाची आपण अपेक्षा करूच नये, कारण हा माझ्या सर्वज्ञांचा आहे, माझ्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा कार्यक्रम आहे आणि त्याला जाणं माझं कर्तव्य आहे. मी सुद्धा एक धर्माचा पाईक आहे, धर्माचा वासनिक आहे, धर्माचा नामधारक आहे आणि म्हणून तिथं आपण स्वतः अपेक्षा करावी की मला निमंत्रण मिळावं, मला आमंत्रण यावं आणि मगच मी कार्यक्रमाला जावं, असं मुळीच करू नका. आपल्या ठिकाणचं जर अज्ञान आणि अन्यथाज्ञान जर दूर करायचं असेल, आपल्याला जर सेवेचा योग जर आपल्या पदरी पाडून घ्यायचा असेल, संत दर्शनाचा जर योग आपल्या पदरी पाडून घ्यायचा असेल, तर आपण कुठल्याही आमंत्रणाची अपेक्षा न करता आपण अवश्य कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे, अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे. या साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, सुंदर अशी सिस्टीम आहे सदगीर भाऊ. यानंतर या ठिकाणी या सोहळ्यासाठी ज्यांचं अन्नदान आहे, या सर्वांचे कार्यक्रम